जो हिंदू म्हणून जन्माला आलेला आहे त्याच्यावरती 16 प्रकारचे संस्कार केले जातात. किती? 16 प्रकारचे. कधीपासून? जेव्हा तो आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो तेव्हापासून आपल्यावरती 16 प्रकारचे संस्कार केले जातात. पहिला विधी सांगितला शवदहनाचा, आणि पहिला विधी सांगितला गर्भधारणेचा. सगळ्यात शेवटचा 16वा संस्कार आहे तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार. हे 16 संस्कार आहेत. 16व्या संस्काराअंतर्गत 5 विधी आहेत महत्वाचे बरं का, ते सांगतो ऐका. अंत्येष्टी संस्काराअंतर्गत 5 विधी सांगितलेले आहेत. कोणते कोणते? 1 नंबर शवदहनाचा विधी, गिरिमारा. 2 नंबर अस्थिमिलनाचा विधी, 3 नंबर पिंडदानाचा विधी, 4 नंबर ब्रह्मश्राद्धाचा विधी आणि 5 नंबर अन्नदानाचा विधी. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र सांगतं जो हिंदू आहे त्याला हे विधी करावे लागतात. कोणता कोणता? 1 नंबर शवदहनाचा विधी. शव म्हणजे प्रेत, दहन म्हणजे जाळणे. प्रेत कधी तयार होतं? आपण प्रेत कशाला म्हणतो? जे झोपलेला आहे त्याला प्रेत म्हणतो का नुसतं? नाही. आता मी जर समोर बसलो आणि एखादा बसलेला माणूस असेल, शंकर भाऊ, त्याला प्रेत म्हटलं तर चालेल का? नाही म्हणता येणार. बरं, सकाळी सकाळी जो झोपलेला अजून उठलेला नाही बुवा, त्याला जर आपण म्हटलं हे प्रेत आहे तर जमल का? नाही नाही. प्रेत म्हणतात कशाला? शास्त्र सांगतं प्रेत कशाला म्हणतात? ज्या वेळेस या शरीरामधून वायुरूपी प्राण निघून जातो, मग खाली जे राहतं, काय राहतं? मड. त्याला आपण प्रेत म्हणतो, त्याला मड म्हणतो. मग शास्त्र सांगतं जे काही मड आहे, जे काही प्रेत आहे त्याला सजवलं पाहिजे. सजवून धजवून अगदी त्याला वाजत गाजत त्याला नेलं पाहिजे. कुठं? स्टँडवर नाही, स्मशानभूमीपर्यंत, तिथपर्यंत न्यावं. तिथं नेल्याच्या नंतर त्या सरणावरती त्याला ठेवलं जातं आणि सरणावरती ठेवल्याच्या नंतर त्याला मुख अग्नी दिला जातो आणि मग त्याला शवदहनाचा विधी असं म्हणतात. आपल्या इकडे त्याला मयत म्हणतात, मौत म्हणतात. 2 नंबरचा विधी आहे. शास्त्र सांगतं मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी दुसऱ्या दिवशी किंबहुना तिसऱ्या दिवशी जो विधी केला जातो त्याला आपल्या इकडे राख सावडण्याचा विधी म्हणतात. शास्त्र त्याला अस्थि मिलनाचा विधी असा शब्द प्रयोग करतो. विठ्ठल विठ्ठल. 2 नंबरचा विधी आहे अस्थि मिलनाचा. 3 नंबरचा विधी आहे, शास्त्र सांगतं मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 10व्या दिवशी जो विधी केला जातो त्याला दशक्रिया विधी किंबहुना पिंडदानाचा विधी असं म्हणतात. हा 10 दिवसानंतर केला जातो. आणि पुन्हा 4 नंबरचा विधी आहे, शास्त्र सांगतं मनुष्य गेल्याच्या नंतर 1 वर्षानंतर त्याच तिथीला त्याच मिथीला जो विधी केला जातो त्याला पुण्यस्मरणाचा विधी असं म्हणतात, किंबहुना त्याला ब्रह्मश्राद्धाचा विधी असं म्हणतात. जो आज आपण आपल्या आई साहेबांचा या ठिकाणी करत आहोत तो पुण्यस्मरणाचा विधी आहे. 5 नंबरचा विधी आहे, शास्त्र सांगतं कोणता? की त्या पित्राच्या नावानं अन्नदान करणं हा अन्नदानाचा विधी आहे. कधी करतात अन्नदान? कधी करा, त्या पित्राच्या नावानं अन्नदान करणं हा अन्नदानाचा विधी आहे. आपण पितृपक्षामध्ये पितृजीव घालतो, तो सुद्धा अन्नदानातलाच भाग आहे. तो एक अन्नदान आहे. सहज लोक म्हणतात आम्ही इथं अन्नदान करायचं आणि वरती कसं काय पोहोचतो? लोक काय प्रश्न विचारून सांगता येत नाही. परवा मला एकाने प्रश्न केला, महाराज म्हटलं तुम्ही म्हणता इथं मृत्यू लोकांमध्ये पित्राला जीव घालायचं, पण पित्र तर वर गेले, त्यांना पोहोच कसं होतं? मी सांगितलं भल्या माणसं ऐक, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हटलं इथून जर मी फोन केला अमेरिकेतल्या माणसाला, त्याला फोन केल्याच्या नंतर मग त्याला हॅलो म्हटलं की तो समोरून काय म्हणतो? हॅलो म्हणतो की नाही साहेब? म्हणतो हॅलो. बरं मी इथून निलेश महाराजांना ऑनलाईन 10,000 रुपये पाठवले. महाराजांना म्हटलं मी तुम्हाला 10,000 रुपये पाठवले, पण ते म्हणतात माझ्याकडे आलेच नाही, माझ्याकडं आलेच नाही. मग मी काय म्हणतो, तुमचा स्क्रीनशॉट तुम्हाला मी त्यांना दाखवतो. मग ते म्हणतात हो आले वा, पैसे आले, पण कस काय आले? जाताना पाहिले का? नाही महाराज. पण गेले की नाही? हो. कसे गेले ते विचारायचं नाही. तसं पित्राला इथं अन्नदान केलं तर वरती कसं पोहोच होतं ते विचारायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. 5 विधी शास्त्राने सांगितलेले आहेत आणि ते विधी आपण व्यवस्थितरित्या पार पाडणं हे हिंदू धर्माचं काम आहे, हिंदू धर्मातील लोकांचं कार्य आहे आणि हिंदू धर्मातल्या लोकांनी याचं पालन केलं पाहिजे. म्हणून या परिवारानं आज आपल्या आई साहेबांचा विधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे. तो विधी म्हणजे पुण्यस्मरणाचा विधी. विठ्ठल विठ्ठल. या
विधीच्या निमित्तानं त्यांनी हा समाज गोळा केला, सगळे पाहुणे मंडळी एकत्र आणले. एका जातीचा नाही, एका विशिष्ट धर्माचा माणूस इथं आलेला नाहीये. या कचरे परिवारानं जुळवलेले हे सगळ्या प्रकारच्या जातीचे लोक इथं जमलेले आहेत. कचरे परिवार लहान नाही. या कचरे परिवारानं हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, चांभार असेल, कुंभार असेल, 18 प्रगत जातीचे लोक एकत्र आणलेले आहे महाराज. आणि या परिवारानं खूप मोठा समुदाय या ठिकाणी जमा केला. आणि त्या आईच्या प्रित्यर्थ त्यांना पुण्यस्मरणाच्या असणाऱ्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आपण इथं जमलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं तो विधी सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल याकरिता कीर्तन असेल, प्रवचन असेल, भागवत असेल, आज कीर्तनाकरिता सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहे. इथं एकाचं काम नाही. एकल्याचा नोघे खेळ म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला. एकल्याचा कीर्तन करणं एकट्याचं काम नाही, म्हणून सगळ्यांना एकत्र आणलं. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला, म्हणून मेळ मेळविला. हो, म्हणून या कीर्तनाकरिता सगळे लोक, सगळे कीर्तनकार मंडळ या ठिकाणी जमलेले आहे. आणि खरं सांगू, हा विधी करणं आपलं कर्तव्य आहे, कारण देवादिकांनी हे विधी केलेले आहेत. म्हणून आपल्याला करणं काय चुकीचं आहे सांगा? जगाच्या बापाचं सुद्धा पिंडदान झालं होतं, झालं की नाही? राजा रावण माहितीये तुम्हाला? रावणाचंही पिंडदान झालं. प्रभू रामचंद्रांचे वडील असणारे दशरथ राजे, पण दशरथ राजांचं सुद्धा पिंडदान केलं की नाही? कोणी केलं हो? सीता मातेनं केलं. कथाभाग सगळ्यांना माहितीये, कथाभाग सांगून वेळ घालत नाही. पण सीता मातेनं पिंडदान केलं आपल्या सासऱ्याचं. बरोबर आहे, सासऱ्याचं पिंडदान माझ्या सीता मातेनं केलं. बघा ओ, कुठं केलं? गया क्षेत्रामध्ये, फाल्गू नदीच्या पात्रामध्ये सीता मातेनं पिंडदान केलेलं आहे. तसं आपण सुद्धा आपल्या सासऱ्याचं पिंडदान का करू नये हो? महिला मंडळ केलं पाहिजे की नाही? बोला गाड्या, केलं पाहिजे. आपल्या सासऱ्याचं पिंडदान का करू नये? सीता मातेनं केलं हो, म्हणजे जगाच्या बापाचं पिंडदान झालं. काय कमी होतं रामाला? जगाचा बाप होता, काय कमी होतं? पण तरी सुद्धा त्याचं पिंडदान झालं की नाही? झालं मला. बरं ते जाऊ द्या. रावण माहिती आहे का तुम्हाला? रावण माहिती आहे का? महिला माहिती. रावण माहिती नाही असं माणूस नाही. रावण सगळ्यांना माहिती. किती श्रीमंत होता, फार श्रीमंती साहेब. इतकी आपली श्रीमंती काय घेऊन बसले हो? तुकोबारे त्याच्या श्रीमंतीचं वर्णन करतात. महाराज सांगतात, लंके माझी घरे किती ते ऐका, लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत से संख्या जैसी तैसी, सांगत से संख्या जैसी तैसी, 5 लाख घरे भाषणाची देते, 7 लाख देते विटे बांधी, 7 लाख देते विटे बांधी, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, काशानी तांब्याची, काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी, कोटी घर जेथे काशानी तांब्याची, कोटी घर जेथे, कोटी घर जेथे काशानी तांब्याची, काशानी तांब्याची, काशानी तांब्याची. एवढी श्रीमंती रावणाची होती. कुणाची होती?
कळतंय ना माझं बोलणं? रावणाची श्रीमंती एवढी होती, पण रावण गेला. गेला की नाही? अहो सगळं सोन्याचं होतं. रावणाची लंका सगळ्यात सोन्याची आहे. लंकेमध्ये घर सुद्धा सोन्याचे होते. घराला दरवाजे सुद्धा सोन्याचे होते. घरामध्ये खिडक्या सोन्याच्या होत्या. झोपायला तो, बसायला तो असतो काय, सोपान शेट. कोणता शेट म्हणतो त्याला? सोफा शेट. हा, तो सोफा शेट सुद्धा सोन्याचा. घरामध्ये झोपण्याकरता दिवाण कैलास बाबा तोही सोन्याचा. आणि तो भांडे कुंडे आपण पैसे ठेवतो दाजी, त्याला काय म्हणतो आपण? कपाट सुद्धा सोन्याचं. मग त्या कपाटात काही इळे खुरपे राहतील का? कपाटात सुद्धा सोनच ना. एवढी श्रीमंती राजा रावणाची होती. तरी सुद्धा रावणाला मारावं लागलं की नाही? आणि एक सांगू का, तरी सुद्धा रावणाला आपण वाईटच म्हणतो. रावण वाईट होतं का? जाऊ दे 2 मिनिटं घेतो माझी एक्स्ट्रा. रावण वाईट होतं का महिला मंडळ? पुरुष मंडळी, रावण वाईट होतं का? नाही दादा, आपण रावणाला सहज वाईट म्हणतो. पण रावण वाईट नव्हतं. एवढी भक्ती केली रावणानं. कुणाची? भगवान शंकराची. एवढी भक्ती केली, निस्सीम भक्ती जर कुणी केली असेल तर रावणाने केली. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं माझ्या रावणानं. काय श्रीमंती होती रावणाची. आणि तुम्हा आम्हाला अगदी न समजणार तांडव स्तोत्र माझ्या रावणाने लिहिलं. काही कळणार नाही आम्हाला. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितांबुजंग तुंग मालिका निनादमट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितांबुजंग तुंग मालिका निनादमट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव. काही कळलं तुम्हाला? काही कळलं का? तांडव स्तोत्र काही कळलं? बर महाराज, तुम्हा आम्हाला न समजणार तांडव स्तोत्र कुणी लिहिलं? कुणी लिहिलं? रावणाने लिहिलं. आणि आपण रावणाला सहज वाईट म्हणतो. रावण वाईट होतं का? रावणाच्या जीवनातला एक कथा भाग सांगतो तुम्हाला. अगदी 2 मिनिटामध्ये, 5 मिनिटं लागतील. आपण रावणाला वाईट म्हणतो, पण वाईट नव्हता याचा पुरावा मला तुम्हाला द्यायचा आहे. सांगतो ऐका. एकदा काय झालं, सायंकाळची वेळ होती. दोघं नवरा बायको, राजा रावण आणि असणारे आमचे मंदोदरी, सायंकाळच्या वेळेला घरामध्ये बसल्या. 9ची वेळ असेल, 9 ते 10 वाजल्याची वेळ असेल, गप्पा मारत होते. तेवढ्यामध्ये आमच्या मंदोदरीनं रावणाला विचारलं. म्हटले, रावण महाराज तुम्हाला आज काही प्रश्न विचारू का? रावण महाराज म्हटले, विचार, काही हरकत नाही. म्हटले, पण मी प्रश्न विचारते, पण तुम्ही खोटं बोलणार नाही ना? रावण म्हटलं, नाही नाही, मी आज खोटं बोलणार नाही. म्हटले, का खोटं बोलणार नाही? कसं काय खोटं बोलणार नाही? रावण महाराज म्हटले, मंदोदरी ऐक, आज एकादशी आहे. आज एकादशी आहे म्हणून मी खोटं बोलणार नाही. रावण महाराज खोटं बोलत नव्हते कधी. एकादशीच्या दिवशी आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करत नाही. आपण रावणाला सहज वाईट म्हणतो. पुढचं ऐका. रावण म्हटलं, महाराज मी खोटं बोलणार नाही, मंदोदरी ऐक, आज एकादशी. विचार, तुला काय प्रश्न विचारायचे ते. मंदोदरीनं पहिला प्रश्न रावणाला विचारला. म्हटलं, स्वामी ऐका, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की मला सौती किती आहेत? आता रावण म्हटलं, तुला माहिती नाही का? म्हटले, मला काय माहिती हो, मी साधी भोळी, मला काय माहिती तुम्ही किती पत्न्या केल्या? रावण म्हटले, हे बघ, तुझ्या माहिती करता सांगतो, मला 80,000 बायका आहेत. किती? किती बायका आहे? 80,000 बायका, म्हणजे 79,999 सौती तुला आहे. रावण म्हटलं, हे बघ, माझ्याकडे 80,000 बायका आहेत. काय झालं? तेवढ्यात ऐकले 80,000 बायका ऐकल्या बरोबर मंदोदरीनं टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मंदोदरीला आनंद झाला. रावण महाराज म्हटले, अगं मंदोदरी, घरात एक सवत आली तर भांडणं लागतात लोकांची, आणि 80,000 बायका मी तुला सांगितल्या तर टाळ्या वाजवायला तुला आनंद व्हायला काय झालं? मंदोदरी म्हटली, 80 काय, 90,000 असू द्या ना, माझं वैभव किती आहे, पण मला आनंद याचा वाटला की तुम्ही मला काय म्हटले, खरं बोलन म्हटले. म्हटले की नाही? म्हटले हो, खरं बोलन म्हटले आणि खरंच बोलले, याचा मला आनंद वाटला. मंदोदरीने विचार केला, आता आपला खरे प्रश्न विचारला काहीच हरकत नाही, कारण रावण महाराज खरं बोलता येतं.
मंदोदरीनं पुन्हा दुसरा प्रश्न विचारला. रावण महाराजांना म्हटले, का हो स्वामीजी ऐका ना, म्हणजे 80,000 बायका तुम्हाला आहे, मग त्यापैकी मला सांगा 80 पैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती हो? आता रावण महाराज म्हटले, सगळ्या माझ्या आवडत्याच आहे. का? कारण मी सगळ्या सुंदर पाहूनच केलेल्या आहेत. येड्या वाकड्या करायला मी काय पेताड थोडाच जी. विठाला विठाला रावणाने सांगितलं, अंकुश भाऊ मी काय पेताड नाही म्हटले, सुंदर बायका पाहूनच केलेल्या आहेत. 80,000 बायका आहेत, सगळ्या मला आवडले म्हणूनच मी इथं त्यांना आणलेलं आहे, म्हणूनच त्यांच्यासोबत विवाह केला. पण ऐका, मंदोदरी म्हटली, का हो स्वामी 80,000 बायका तुम्हाला आवडल्या इथपर्यंत ठीक आहे, पण 80,000 बायका आवडत असताना सुद्धा तुम्ही सीतामातेला का चोरून आणलो? रावण म्हटलं, ही बरोबर आहे म्हटले, पण आई गंमत अशी आहे, या सगळ्या मला आवडल्या पण बाह्य रंगाने आवडल्या, पण सीता आवडली मला अंतःकरणातून आवडली, म्हणून मी सीतामातेला चोरून आणलं. पण स्वामी माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला सीता आवडली पण सीतेला तुम्ही आवडले का? रावण म्हटला, मी काय आवडणार आहे तिला, मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस आहे, मी काय आवडणार आहे, मी नाही आवडू शकत. म्हटले मग तिला त्या सीतामातेला आवडतो कोण? त्या रावणाने सांगितलं, हे बघ मंदोदरे, या त्रिभुवनात प्रभू रामचंद्राशिवाय तिला दुसरं कोणीच आवडत नाही. मग मंदोदरी म्हटले, का हो स्वामी तिला प्रभू रामचंद्र आवडतात? म्हटले हो. मग एक काम करायचं ना, तुम्ही सीतामातेला चोरून आणलं? म्हटले हो. आकाश मार्गाने गेले? म्हटले हो. तुम्ही वेश पालटून गेले? म्हटले हो. मग तुम्ही एक काम करायचं ना, रामाचंच रूप घ्यायचं जायचं ना. रावण म्हटला, तिथं तर घोडं पेंट खात ना, मला राम होता येणार नाही. का? मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही, आणि जिथं राम आहे तिथं काम नाही, जिथं काम आहे तिथं राम नाही. विठ्ठल विठ्ठल. मंदोदरीनं पुन्हा प्रश्न केला रावणाला. रावण महाराज, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, माफी मागून बोलतो, विचारू नये पण मी विचारते. म्हटले, का हो स्वामी तुम्ही ज्या वेळेस सीतामातेला चोरून आणलं आकाश मार्गाने गेले? म्हटले हो. आकाश मार्गाने गेले, तुमच्या सोबत कोणीच नव्हतं? म्हटले नाही. म्हणजे तुम्ही वेश पालटून गेलते? म्हटले हो. तुम्ही सीतामातेला त्यावेळेस स्पर्श करू शकत होते, पण त्यावेळेस तुम्ही सीतामातेला का स्पर्श केला नाही हो? तुमच्या मनातली इच्छा का पूर्ण केली नाही हो? त्यावेळेस रावणाच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं, राग आला रावणाला. रावण म्हटलं, हे मंदोदरे, असा वाईट विचार माझ्या सीतामातेविषयी करायचा नाही. अगं सीतामातेबद्दल वाईट विचार करायचा नाही, अगं ती माझी माता आहे. काय? ज्या वेळेस मी सीतामातेच्या दारामध्ये गेलो होतो, सीतामातेच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर ज्या वेळेस मी मधुकरी मागण्याकरता गेलो, भिक्षा मागण्याकरता गेलो, सीतेला आवाज दिला, माते भिक्षां देही. मी सीतामातेला माता हा शब्द उच्चारला, म्हणून त्या सीतामातेला मी कधी स्पर्श करू शकत नाही. विठ्ठल आणि आपण रावणाला सहज वाईट म्हणतो. रावण वाईट होतं का? नाही महाराज, रावण वाईट नव्हता. श्रीमंती खूप होती महाराज रावणाकडे, श्रीमंती कमी नव्हती, सगळं सोन्याचं होतं. ही श्रीमंती आपली काय घेऊन बसली तुम्ही हो? पण रावणाला सुद्धा मरावंच लागलंच ना. त्याला काय मरण चुकलं का हो? नाही नाही नाही, किती श्रीमंती असू द्या मरण चुकत नाही. येथ उडो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. महाराज म्हणतात तुम्हाला मरण चुकणार नाही दादा. आम्ही सहज म्हणतो महाराज, आमच्याकडे पैसा भरपूर आहे. अहो आमची मित्रमंडळी फार बलवान आहेत. आमचा वशिला आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे. लाडका भाऊ म्हणजे आमचा जवळचा आहे. मग आम्हाला कसं काय मरण येईल? त्यावेळेस तू कोबार आहे माझा. हे बघ, तू केवढे बलवान मित्र कर, काय किती बलवान मित्र कर, धिप्पाड कर, पैशावाला कर, जाडजूड कर, पण तरी सुद्धा अंतकाळी तुला हा काम येणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. मैत्र केला महाबाळी, मैत्र केला महाबाळी, मैत्र केला महाबाळी, मैत्र केला मैत्र केला
केला महाबळी मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी कामानये अंतकाळी कामनाये अंतकाळी कामनाये अंतकाळी अंतकाळी आधी घेरे राम नाम आधी घेरे राम राम आधी घेरे राम नाम आधी घेरे राम टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. तुकोबाराय म्हणतात केवढाही बलवान मित्र तुम्ही करा, कामा नये अंतकाळी. अंतकाळी तुमचं काही काम येत नाही. बघा एक सांगू का, किती आपण मैत्र करा, पैसा कमवा, महाराजांनी सांगितलं नाही काम येत आपल्याला. मग काम येतं तरी काय? महाराजांनी सांगितलं तुम्हाला एकच काम येतं, ते म्हणजे माझ्या देवाचं नामस्मरण. म्हणून मरणाक्षणी तुम्ही विचार करा, मरेपर्यंत पैसा किती कमवा, किती मित्र कमवा, बलवान कमवा, मरण चुकणार नाही. महाराजांनी अगोदर प्रमाण सांगितलं, येत उरो नाही आले अवतार, इथं आलेला मनुष्य कोणी जगणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये, चला महाराज म्हणतात हे अर्जुना, या देहावरती तुझं ममत्व नसलं पाहिजे. काय? या देहावरती तुझं ममत्व नसलं पाहिजे. एक दिवस हा देह तुला सोडून जायचा आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितुम. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाटा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाटा, वरी चर्म घातले रे तुम्ही कीटकाचा सारा, वरी चर्म घातले तुम्ही कीटकाचा सारा, रव दुर्गंधी रे अमंगलतीचा वाटा, दुर्गंधी रे अमंगलतीचा वाटा, रे हरिहर शरण जाई गोविंदा, अरे हरिहर शरण जाई गोविंदा, मदनाचा सोहम दोरे वाळा, बळी दे मदनाचा सोहम दोरे वाळा, बळी दे मदनाचा सोहम दोरे वाळा, बळी दे मदनाचा सोहम दोरे वाळा. हो, हा देह नासक आहे, नाशिवंत हा देह आहे, मलमूत्रांचा बाधा आहे आणि जाणारा देह आहे. महाराज एक सांगू का, महाराज म्हणतात हा देह जाणार आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे अनेक प्रमाणात देता येतील आपल्याला, प्रमाणाशिवाय आपल्याला बोलता येत नाही. आणि म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. किती तुम्ही मरण टाळण्याचा प्रयत्न करा तरी महाराज म्हणतात मरण चुकले जात नाही. म्हणून एक करत चला. हो, एक करा. काय की बलवान मित्र कमवण्यापेक्षा, पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही एक करा. काय करा? एक संपत्ती कमवा. कोणती?
राम नामाची संपत्ती कमवा. आधी रामाचं नामस्मरण करा, त्याची संपत्ती कमवा. अभंगाचं द्वितीय चरण. आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम, आधी घे राम नाम, आधी हरे 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 राम नाम, साम भरी आवतम, साम भरी आवतम, साम भरी आवतम, साम भरी आवतम, आदि घरे राम नाम भरी उत्तम, साम भरी आवतम, आदि घरे राम नाम साम भरी आवतम, साम भरी आवतम, आधी घे राम नाम, आधी घे राम नाम, आधी घे राम नाम, आधी हरे राम नाम, हरे राम नाम, हरे राम नाम, रकुमारी हरे महाराज म्हणतात तुम्ही आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. ओ रामाचं नामस्मरण करा, राम नामाची संपत्ती तुमच्याकडे जवळ करा. ओ निश्चित अगदी काळावरती आपला सत्ता गाजवता येईल. वा एवढं करा. काय करा? फक्त आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. सगळं सोबत येणार नाही. आपल्या कितीही काही कमवलं, काही जमवलं, ते सोबत येत नाही. महाराज म्हणतात फक्त रामाचं नामस्मरण, राम नामाची संपत्ती मात्र आपल्या जवळ येते. बघा, आपल्या सोबत राहते. म्हणून एक करा, आधी घे रे राम नाम, रामाचं भजन करा, नामस्मरण करा. दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणतात आम्ही भजन केलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही भजन केलं, आम्ही नामस्मरण केलं, तुम्ही सुद्धा करा. अरे रामाची भक्ती करा, रामाचं नामस्मरण करा. राम जर प्रसन्न झाला तर आपल्याला कुणाच्याही जोडीची गरज राहणार नाही. कारण राम आपल्या जवळ असेल तर आपल्याला कशाची कमतरता साधत नाही, लागत नाही. एक सांगू का, माझ्या शबरी मातेनं राम भेटण्याकरता आयुष्यभर प्रार्थना केली, रामाचं भजन केलं आयुष्यभर. कधी राम भेटतील, कधी राम भेटल, कधी राम भेटतील. लहान कन्या होती हो, छोटीशी कन्या होती माझी शबरी माता, छोटीशी कन्या होती. आणि ज्या वेळेस शबरी मातेचं पूर्वीच्या कालखंडामध्ये बालविवाह केले जायचे, त्या काळात शबरी मातेचं लग्न ठरलं. लहान कन्या होती. शबरी मातेच्या घरासमोर पशूंची दावण लावलेली होती. तिनं बघितलं ही पशु कशा करता आणले. त्यावेळेस शबरीनं आपल्या वडिलांना विचारलं, शबर राजाला, बाबा हे पशु कशा करता आणले तो? त्या वडिलांनी सांगितलं, शबरी ऐक, उद्या तुझं लग्न आहे. अच्छा, माझं लग्न आहे, मग हे कशा करता? म्हटले जे काही पाहुणे मंडळ येतील त्यांना या पशूंची मेजवानी आपण देणार आहोत. कसं तरी झालं, त्या माझ्या शबरी मातेला राग आला. शबरी मातेने विचार केला, अरे माझ्या लग्नासाठी पाहुणे रावळ्यांना जर जीव घालायचा असेल तर या पशूंची हत्या करणार आहेत, मग मी लग्न केलेलं न केलेलं काय वाईट आहे? या पशूंची जर हत्या होत असेल तर मी लग्न करणार नाही. रात्रीच्या वेळेला शबरी माता माझी निघून गेली हो, रात्रीच पळून गेली. शबरी मातेचे वडील शबर राजा शोधू लागले, पण शबरी माता काही सापडली नाही.
इकडं तिकडं पाहिलं, कुठं सापडली नाही. शबरी माता एका झाडावरती बसून भजन करायचे महाराज रामाचं. ए हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 राम हरे राम. हातवर करा. राम राम सगळ्यांनी हातवरती करा. ते कीर्तन संपलेलं आहे, शेवट आहे ऐका. हातवरती करा सगळ्यांनी. हा. ए हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे रामचंद्र भगवान की जय. रामाचं भजन केलं कोणी? शबरी मातेनं. कशा करता म्हणे सांगितलंय ना, आधी गे रे राम नाम साम भरी हा उत्तम. शबरी मातेनं संपत्ती कमवली फक्त राम नामाची. कधी राम येतील? आणि विचार करा शबरी मातेनं, ज्यावेळेस रामप्रभू माझ्याकडे येतील, मी माझी झोपडी सजवलो, झोपडी सजवेल. तशी दिवाळीच्या दिवसामध्ये आपण दिवाळी साजरी करतो, तशी दिवाळी मी साजरी करेल. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. बारीक शबरी माता काय म्हणते? ज्या वेळेस माझ्याकडे रामप्रभू येतील ना, मग रामप्रभू आल्याच्या नंतर मी काय करेल? हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. मीठी मीठी भजन उन्हें सुनाऊंगी. मीठे मीठे भजन मैं सुनाऊंगी. मेरे जन्मों की सारी पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे. राम येण्याची वाट शबरी माता मरेपर्यंत पाहायची. पण म्हातारपणी शबरी मातेला रामानं दर्शन दिलं. आणि ज्यावेळेस रामानं दर्शन दिलं, त्यावेळेस शबरी मातेने विचार केला, आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. माझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झालेल्या आहे, कारण मी माझ्या जीवनामध्ये आधी गे रे राम नाम साम भरी हा उत्तम. ओ संपत्ती कमवली कोणती? राम नामाची संपत्ती माझ्या जीवनामध्ये कमवली. बस आपल्याला काही करता नाही आलं तरी चालेल. जीवनामध्ये पितृ असणारे राम, माता असणारी लक्ष्मी माता, असणारी सीता माता यांची सेवा करा. कारण मातृदेव भव पितृदेव भव, आधी माता नंतर पिता. धन्य माता पिता तयाची. जीवनामध्ये आईची सेवा, बापाची सेवा
बस एवढंच काम येणार आहे. वरती दुसरं काही घेऊन जाता येत नाही, काही घेऊन जाता येत नाही. पैसा कमवला, पैसा सोबत नेता येत नाही. सोन्याची अंगठी बनवली ती सुद्धा अगदी काढून घेतली जाते बघा. किती सोनं गाळ्यामध्ये हरण केलं तरी काढून घेतलं जातं. पण राम नामाची संपत्ती जर आपल्याकडे असेल, आई वडिलांच्या सेवेची पुण्यही जर आपल्याकडे असेल, तर निश्चितच आई वडिलांची सेवावरती आपली भगवान परमात्म्यापर्यंत पोहोच होत असते. जीवनामध्ये या कचरे परिवारानं काय केलं असेल, तर बस फक्त आईची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली, तेव्हा हा परिवार कुठेतरी मोठा झालेला दिसतो. जीवनामध्ये काही लागत नाही हो. पैसा कमवायचा असेल, फक्त आई वडिलांच्या पुण्याची गरज राहते. आई वडिलांची पुण्य असेल तर पैसा आपल्याकडे येतो. या परिवारानं काय केलं, जीवनामध्ये आईची वडिलांची सेवा जन्मभर केली, परिवारामधून आई निघून गेली. खरं तर हा परिवार अगदी गरिबीतून आलेला परिवार आहे. आमच्या नामू तात्यांची आई, आदरणीय आमचे बापूसाहेब भाऊ यांची आई, खरं तर आज 1 वर्ष झालं त्यांना सोडून गेलेली आहे. प्रत्येक वेळी घरी आले तर आईची आठवण होत असेल, त्यांना होत असेल. कारण ज्या खुर्चीवरती आई बसलेली असायची, त्या खुर्चीकडे पाहिलं की निश्चितच त्यांना खुर्चीकडे बघितल्यानंतर खुर्ची रिकामी दिसत असेल. खुर्चीकडे बघितलं की आईची आठवण होते. का? इथं आई बसलेली राहायची. आणि आई निघून गेली. आज पोरके झाले ते. जीवनात त्यांना भरपूर पैसा भेटल, त्यांना भरपूर पैसा भेटल, लागन तेवढी संपत्ती भेटल, गाड्या घेता येईल, बंगले बांधता येईल, पण पुन्हा गेलेल्या आईची माया आता काय भेटणार नाही. बांधल्या पेंढीचा सुटला ते आळा, बांधल्या पेंढीचा सुटला ते आळा, बांधल्या पेंढीचा सुटला ते आळा, बांधल्या पेंढीचा सुटला बांधल्या पेंडीचा सुटला सी आळा, तृणानु माळा पांगलेसे. जसं ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये प्रसंग घडला होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा तेव्हाही संकटे आले नाही. महाराज म्हणतात, ज्यावेळेस आमचे आई वडील गेले त्यावेळेस एवढं दुःख झालं नव्हतं, पण ज्ञानोबा गेले तेव्हा एवढं दुःख झालं. अगदी तोच प्रसंग या परिवारावरती आहे. खरं तर आई वडील गेले, आई वडील गेल्याच्या नंतर हा परिवार पोरका झाला बघा. आणि आई गेल्यानंतर आईची किंमत कळते. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळणार नाही. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. आणि आई या परिवारातून निघून गेली. खरंच स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आज स्वतःला त्यांना भिकारी म्हणावं लागते. का? कारण आज आईच नाहीये. आई असेल तर आपल्याकडे पैसा नसला तरी चालतो, एवढी श्रीमंती आपल्या आईकडे राहते. पण आई गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो. आई तुमच्या माझ्याकरता काय करत नाही. आज आमचे नामू तात्या असतील, बापूसाहेब भाऊ असतील, ते विचार करत असतील की आईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि खरोखर या दोघांना 2 मुलं असतील, 5 भगिनी आहे. त्यांना लहानाचं मोठं केलं या आईनं. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या आईनं. लोकांची तिथं कामाला गेली असेल, लोकांची तिथं कामाला गेली असेल, कृपायला गेली असेल, जो काही पैसा येईल त्या पैशामध्ये पोरांचं शिक्षण त्या आईनं केलं.
आणि आई आपल्यासाठी काय करत नाही हो. लोकांच्या तिथे कामाला जाते, हाडाचं काढं करते, रक्ताचं पाणी करते, कधी कधी तर उपाशी पोटी झोपते. अशी असणारी ती आई. आणि खरंच या परिवारातून आज निघून गेली. आईचे उपकार तुमच्या माझ्यावरती खूप आहेत. त्या आईच्या उपकारामधून आपण उतराई होऊ शकत नाही. कितीही तुम्ही काही करा, पण आईच्या उपकारातून उतराई होता येत नाही. का? खूप उपकार तुमच्या आईचे तुमच्यावरती आहे. एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, याच्यापेक्षा दुसरा मोठा उपकार आपल्याकडे कोणता नाही. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. ओ मुलाचं शिक्षणाकरता कुणाच्या पाया पडली असेल ती आई, कुणाकडे पैसे व्याजानं घेतले असतील, कुणाकडे रोजाना गेली पैसे कमवले आणि त्या पैशामध्ये मुलांचं शिक्षण केलं, अशी असणारी आई. त्या कवितेमध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे. त्या मला वाटतं कवीचं नाव मला सांगता येणार नाही, पण फार गोड कविता आपण सगळ्यांनी सुंदर ऐकलेली आहे, पण अर्थ फार त्याच्यामध्ये गोड दडलेला आहे. पा हंबारून वासराले चाटती जभागाया, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया रे. हंबारून वासराले आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात मायेच्या मागे आटला होता पाना. आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाया, तवा मले पिठामंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया रे. हंबारून वासराले. काय अर्थ दडलेला त्याच्यामध्ये ऐकला का तुम्ही? आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाना. पिठामंदी हो पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाया, तवा मले पिठामंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. अरे आईला जर दूध नसेल, आईनं गाईचं दूध पाजलं असेल, त्या कवीनं तर वर्णन केलं पिठाचं दूध केलं माझ्या आईनं, पण आम्हाला पाजलं. या आईचे किती उपकार असेल. लोकांची तिथं कामाला गेली, पायात चप्पल नव्हती, काट्या कुट्या तुडत तुडत ती शेतामध्ये कष्ट करत होते, पण मुलांचं शिक्षण केलं. त्या आईचे किती उपकार आहे हो. पण त्या आईच्या उपकारामधून आपण उतराय होऊ शकत नाही. पण एक वत्र उपाय आपल्याकडे आहे बघा. काय? पिंड पदावरी दिला आपुली एक करी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणामधून जर उतराई व्हायचं असेल, एकमेव उपाय आहे बघा आपल्याकडे, तो म्हणजे पिंडदान आहे. बाकी दुसरं काही सांगता येणार नाही. पण महाराज सांगतात माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणामधून उतराई व्हायचं असेल तर एक करा, पिंडदान करा आणि बस राम नामाची संपत्ती कमवा. तेवढंच आपल्या सोबत काम येणार आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा सुद्धा बाप आहे आपला. पंढरीची रुक्माई माता ही आपली आई आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात हो पंढरी माझी माहेर, माझं माहेर आहे पंढरपूर. अवघाचे संसार सुखाचा करण आनंदी भरण तिन्ही लोक. हो माझं माहेर आहे, जाईन गे मायेत या पंढरपुरा. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. त्या पंढरपुरामध्ये माझा पांडुरंग बाप आहे. 99 पांडुरंग परमात्मा हा सगळ्या गावाचा पाटील आहे महाराज. हो जे दीप आहेत 7 दीपापैकी एक जंबू नावाचं दीप म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपुरामध्ये माझा पांडुरंग आहे बघा. कोणता? ए जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव.
काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो 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 टाळ्या वाजवा. ओ पंढरपुरासारखं असणारं गाव त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा माझा पाटील आहे त्याचं भजन करा आधी घे रे राम नाम त्याचं नामस्मरण करा ही संत महात्म्यामध्ये आम्ही उपदेश करतो हे आमचं काम आहे काय हे आमचं काम आहे पण ऐकायचंय की नाही हे तुम्ही तुमचं ठरवायचंय आम्ही सांगतो आम्ही पाया पडून सांगतो लोकांना लोक ऐकत नाही तुकोबाराय म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम पाया पडून सांगितलं लोकांनी ऐकलं नाही किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे तुकोबाराय म्हणतात आम्ही शेवटी शिव्या सुद्धा दिल्या पण तरी लोक ऐकत नाही माझे नाथ बाबा तर म्हणतात हे बघा हे नामस्मरण करा हे आम्ही सांगतो का सांगतो कारण आम्ही अनुभव घेतला म्हणून सांगतो एखाद्या गोष्टीचा अनुभव असेल तर त्या गोष्टीबद्दल बोलावं जर गोष्टीचा अनुभव नसेल तर त्या गोष्टीबद्दल विनाकारण कोणी बोलू नये चांगला पखवाज वाजवा हे कोणी सांगावं ज्याला चांगला पखवाज वाजवता येतो त्यानं सांगावं चांगलं गायन करावं हे कोणी सांगावं ज्याला चांगलं गाता येतं त्यानं सांगावं अंकुश भाऊ अगदी चांगली शेती करावी हे कोणी सांगावं ज्याची 10-12 एकर पडीक पडलेली आहे त्यानं सांगावं का नाही शेती चांगली करावी हे कोणी सांगावं जो चांगला बागायतदार आहे त्यानं सांगावं बरोबर की नाही तसं महाराज म्हणतात आम्ही भजन केलेलं आहे म्हणून अनुभवा आले अंगा ते या जगात देत असे आम्ही नामस्मरण केलं म्हणून तुम्हाला सांगितलं पण ऐका ना तुम्हाला ऐकायचंय की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा आणि जर ऐकलं नाही आमच्या काही बापाचं जाणार नाही नाथ महाराजांचं प्रमाण सगळ्यांच्या परिचित आहे एकदा सगळ्यांनी हात वरती करा नाथ बाबा काय म्हणतात ऐका हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल हे जरी नाही काल जय हो. तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल नाथ बाबा काय म्हणतात हे जर आमचं ऐकलं नाही हात वर करा हा संपला कीर्तन आमचं जर ऐकलं नाही आमच्या काही बापाचं जाणार नाही पण ऐका ना एक दिवस हा काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे मी सांगत नाही हो माझ्या नाथ बाबांचं प्रमाण आहे हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नाही सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजाईल 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 काय वाजाईल काय वाजाईल काय वाजाईल काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोलत पिंगळा महाद्वारी पिंगळा माघवारी कोणी बोलत नाही का पिंगळा माघवारी डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका
याच्यामध्ये भरपूर म्हणता येतं महाराज, पण आता ते पिंगळा म्हणायचे लोक 45,000 रुपये घेतात. म्हणजे आणि आपल्या एवढ्या कमी वेळेमध्ये ते एवढ्या कमी वेळेमध्ये हे सगळं म्हणता येणार नाही. वेळ फार कमी राहिलेली आहे आपल्याकडे. आणि सांगू तुम्हाला, नाथ महाराज सांगतो, मी पदार्थ सांगत नाही. काय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. महाराज म्हणतात शेवटी तुम्हाला हा काळ घेऊन जाणार आहे. काय आम्ही सांगायचं काम करतो, जर आमचं ऐकलं नाही तर हा तुम्हाला काळ घेऊन जाणार आहे. पण एक करत चला, बस फक्त भजन करा, संपत्ती कमवा. ती कोणती? राम नामाची संपत्ती कमवा. आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. बस एवढी उत्तम असणारी संपत्ती तुम्ही कमवा. निश्चितच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. धन मिळविले कोडी, काळ घेतल्यानं सोडी. हा काळ तुम्हाला किती धन कमवलं, मी पदार्थ सांगत नाही, किती धन कमवलं तरी सुद्धा काळ घेतल्यानं सोडी. हा काळ तुम्हाला सोडणार नाहीये. सहज आपण म्हणतो की आम्ही पाहुणे रावळे अगदी चांगले कमवू, पैशावाले व्याही पाहू, पैशावाल्याला मुलगी देऊ, नाही का. पण महाराज सांगतात किती पैशावाले तुम्ही सोयरे धायरे पहा, शेवटी अंतकाळी कुणीही कामाला येत नाही. कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार. हा परिवार काय कामा येत नाही बघा. फक्त तुमच्याकडे तववरी आहे तुमचे बळ. जो आला नाही काळ, जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे राम नामाची संपत्ती जपूनच ठेवा. आणि संपत्ती जर जपली तर महाराज तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. मरण येणार आहे महाराज. एक सांगू का, शेवटचं सांगतो, 5 मिनिटामध्ये कीर्तन संपवतो. मरण प्रत्येकाला आहे, मरण चुकणार नाहीये. इथं जेवढे बसलेले पाहुणे मंडळी आहेत माझ्या समोर, इकडे बघा, संपलं कीर्तन. इथं माझ्याकडे समोर जेवढे बसलेले आहेत ना, महिला मंडळ पुरुष मंडळ, तुम्ही एवढे माझ्या सहित या 7च दिवसामध्ये मरणार आहेत. काय कळतंय ना माझं बोलणं? या 7च दिवसामध्ये तुम्ही आणि मी मरणार आहे. नाही मेले तर मी कीर्तन करायचं सोडून देतो. कोणते 7 दिवस आहे का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार. पण मरण येणार आहे. पण अगदी तुम्हाला माहिती नसलेलं प्रमाण मी तुम्हाला सांगतो बघा. काय एक प्रमाण सांगतो तुम्हाला. प्रमाण कोणतं आहे का, की तुमचं मरण कधी येणार हे तुम्हाला कळणार आहे. त्या प्रमाणामध्ये तुमचं मरण कधी येणार आहे तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा सांगतात तुमचं मरण जवळ आलं की कसं ओळखायचं. आपले लगेच काम वगैरे उरकून घेता येतात. मग मरण कळलं की मग आपल्याला समजा कळलं बा आता 9-10 दिवसावर मरण आहे, तर लगेच आपलं पेरणी वगैरे करून घ्यायची. ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण मी पदार्थ सांगत. ज्ञानोबाऱ्या सांगतात तुमचं मरण जवळ आलं हे कसं ओळखायचं. ऐका, चाप टाका. कान घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. महाराज म्हणतात कानात बोट घालायचे बघा. विकू कमी करा. काय कानात बोट घालायचे, आणि कानात बोट घातल्यानंतर जर आपल्याला नाद ऐकू आला नाही तर समजायचं 9 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. पुन्हा अजून एक आपल्याला दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारा सांगतात ही भुवया पाहता न दिसे जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. महाराज म्हणतात असं बसल्यानंतर भोवया बघायच्या. आपल्या भोवया जर दिसल्या नाही तर अंकुश भाऊ 7च दिवसात आपला मृत्यू येणार आहे बघा. आता लगेच सगळे पाहायला लागले. पाय ना का 7च दिवसात मरणारे पहा. अजून सांगतो तुम्हाला, अजून एक प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज सांगतात डोळे घालून या बोटे चक्र जे पहावे. डोळे दाबल्यानंतर डोळे दाबल्यानंतर आपलं जर चक्र दिसलं नाही तर मग समजायचं डोळे हो डोळे घालून या बोटे. डोळे जर डोळ्यामध्ये बोट घातलं आणि डोळे दाबून असं चक्र जर दिसलं ना तर समजायचं आपल्याला आयुष्याचे फक्त आता 5च दिवस, बरोबर आहे ना,
5च दिवस जवळ राहिलेले आहे. आपण 5च दिवसाचे पाहुणे राहिलेलो आहोत. अजून फार जवळ जाऊन सांगितलं, ना सागरीचे अग्र न दिसे नयनी, म्हणा त्याची दिनी. मग काय रामकृष्ण, ज्या दिवशी नाकाचा शेंडा तुम्हाला दिसणार नाही उद्धव महाराज, मग समजायचं ह्याच दिवशी आपल्याला आता मरायचंय. म्हणून सकाळी उठलं का फक्त नाका शेंडा पाहायचा की आपलं मरण आपल्याला कळणार आहे. बघा, ज्ञानोबा माझं हे साधूचे लक्षण आहे. हे साधूने लक्षण बघायचं आणि मग आपल्याला मरण कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मरण मरण हे चुकणार नाही. किती मरण चुकणार नाही. मरण किती टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणून एक करा, आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. महाराज म्हणतात एक करा. तुमच्या पाया पडून सांगतो, तुका म्हणे बापा, तुम्हाला जर 84च्या खेपात चुकायच्या असतील तर एक करा, काय, फक्त राम नामाची संपत्ती जपून ठेवा. अभंगाचं शेवट. तुका म्हणे बापा, धोका म्हणे बापा, तुका म्हणे बापा, धोका म्हणे बापा, कमने बाबा तो कमने बाबा, कमने बाबा तो कमने बाबा. तुकवी 84च्या खेपा, तुकवी 84च्या खेपा, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम. दुःखवे 84चा फेरा, दुःखवे 84चा फेरा, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम. सामा भरी हा उत्तम, सामा भरी हा उत्तम, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम. सामा भरे उत्तम, सामा भरे समा भरे उत्तम, रे ना माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मैत्र केला महाबळी, कामा नाही अंतकाळी, आधी घे रे राम नाम, साम भरी हा उत्तम. जीवनामध्ये एक करत चला, राम नामाची संपत्ती आपल्या जीवनामध्ये कमवा. बाकी काही कमवायची गरज नाही. आणि असणारा हा कचरे परिवार खऱ्या अर्थानं स्वर्गीय गंगा भागीरथी सुभद्राबाई सीताराम कचरे या परिवारामधून निघून गेलेले आहे. आईंना जाऊन 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं. आणि खऱ्या अर्थानं आईंनी जर काय कमवलं असेल तर बस पुण्याई रामनामाची संपत्ती निश्चित या आईनं कमवलेली आहे. आणि ऐका, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर या परिवारावरती आईचे फार मोठे ऋण आहेत. आणि या ऋणामधून उतराई होण्याकरता या परिवारानं या ठिकाणी श्राद्ध असेल, दशक्रिया विधी असेल, हे सर्व विधी या ठिकाणी पार पाडलेले आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे,
कीर्ती रूपाने जर तुम्हाला पाठीमागं राहायचं असेल, कीर्तन संपल्यावर का घाली नाही बरं का, डिस्टर्ब होतो थोडासा. तात्या थोडं आपण नंतर गाव वाटले ते राहू द्या, घ्या बसून घ्या. आणि या परिवारानं काय कमवलं असेल, माझ्या आईनं तर उत्तम कीर्ती कमवलेली आहे. या आईनं उत्तम कीर्ती कमवली म्हणून हा परिवार या ठिकाणी एवढा जमा झालेला आहे. निश्चितच या आईला खऱ्या अर्थानं माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जसं नाव कुणाचं राहत असतं पाठीमागं, जे चांगलं वागले त्यांचं नाव राहत असतं, त्यांनी लोकांवरती उपकार केले त्यांचं नाव राहत असतं. आणि खऱ्या अर्थाने या आईचं नाव अजरामर राहील. आत्तापर्यंत जसं तुकोबाऱ्यांनी उक्ती केली की तुका म्हणे एका मरणेची सरे, अगदी त्याप्रमाणे आईची कीर्ती राहणार आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारा हा परिवार, अगदी महाराजांनी सुद्धा कष्ट केले, तुमच्या माझ्यावरती प्रेम केलं, तुमच्या माझ्यासारख्यांना समवेत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, म्हणून त्यांची कीर्ती सुद्धा आज अजरामर आहे. त्यांचे नामस्मरण आपण सतत करत असतो. एकदा कीर्तन संपल्यानंतर मी प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना करत असतो. माझं कीर्तन संपलेले 1 मिनिटामध्ये आपण गर्जना करणार आहे. सगळ्यांनी हातवरती करायचे. संपलं माझं कीर्तन. ज्याला हात असतील त्यांनी हातवरती करा, ज्यांना नसतील त्यांनी नाही केले तरी चालतील बा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई की जय. घ्या आता काय. ज्यांनी ज्यांनी गर्जना केली त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केली त्यांना 100 वेळा धन्यवाद. आणि जे कीर्तना आवर्जून आलेत त्यांना 1000 वेळा धन्यवाद. जे घरीच झोपले त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि विनोदाने सांगत असतो, ज्यांनी ज्यांनी इमानदारीनं गर्जना केली त्यांना कोणत्या तरी जन्मामध्ये कोणत्या तरी रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दर्शन देणार आहेत हे विसरू नका. पण अजून सांगतो, आणि वाजाच्या तर जोरात वाजवा. अजून सांगतो, ज्यांनी ज्यांनी इमानदारीनं गर्जना केली नाही त्यांना कोणत्या तरी जन्मामध्ये आतंकवादी पोत्यात घालून हाणणार आहेत हे मात्र विसरू नका. आणि म्हणून झालेली सेवा पंढरीचे परमात्मा ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीस पूर्ण विराम देतो. उपस्थित असलेले परमादरणीय आमचे वारकरी संप्रदायावरती नितांती श्रद्धा आहे, परमादरणीय आमचे अंकुश भाऊ काळे हे सुद्धा उपस्थित राहिले, रामभाऊ महाराज मंडलिक असतील, आपण सर्वच महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, आदरणीय आमचे नामू ताते असतील, ज्यांच्याकडे फोन केला असे असणारे आमचे बंधुराज कैलास भाऊ काळे यांनी मला फोन करून या ठिकाणी सांगितलं, त्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि माझ्या वाणीस पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.